पहाटेचा सूर्योदय बघा, भारी वाटते ना. मासा यात्रेचा पहिला मानाचा दिवस आणि यात्रेला सुरुवात झाली आणि मिठाईची दुकान सुद्धा आज ओपन झालेले आहेत सर्व काय. आणि लाईन बघा, तुम्हाला बोलल्याप्रमाणे मोठी लाईन आज लागलेली आहे. पण सकाळचं वातावरण आहे, बघू आपल्याला एवढी कमी. आता पब्लिक पण भरपूर वाढले, काल रविवार होता, वस्तीला आलीच असेल. आता नारळाची दुकानं पण बरीच झाली सगळं काय. बघा इकडं मंदिर परिसर लाईन सुरू, जसे बोललं तर तुम्हाला इकडून लाईन सुरू होईल, हॉलमधून लाईन सुरू झालंय. तरी पण गर्दी कमीच आहे, एकच लाईन मध्ये चाललेत, अजून एवढ्या लाईनी आहेत बाकी. म्हणजे दुपारी लाईनी भरतील, फुल गर्दी होईल. इकडं लाईन आहे, गँग आहे लाईन. हा मंडळी, इथून आपण आता मंदिराचा कलश कसा उभे दिसतो आणि मंदिर लाईनीला सुरुवात झाली. आता इथपर्यंत आलंय, म्हणजे आता देवला समोर आलंय बरोबर बघा. मंदिरामध्ये प्रवेश केलाय आणि मंदिरामध्ये बघा, काल सर्व मंदिर रिकाम वाटत होत, पण आज गर्दी लाईन लागले. आणि इथून गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. सजावट केलेले मस्त सुंदर देवलामध्ये उभी करण्यासोबत CCTV सुद्धा मस्त बसवले बघा. मी कुठं आहे? आज गर्दी बघा, भरपूर गर्दी आहे. हे ग्रामस्थांकडूनच आहे का, कमिटीकडून, मंडळ तुमच्याकडून आहे का? खूप खूप धन्यवाद तुमचं. आणि या साईडला नारळ फोडण्याची जागा. आता मंदिरातनं दर्शन करून झाल्यानंतर काय फोटोग्राफीच असते. आता थोडीशी फोटोग्राफी करूया आपण सगळे, जरा लाईनीत राहताला. साईडला सुद्धा आज बघा भरपूर गर्दी झालेली आहे. आणि इकडे हा नारळ विकणाऱ्यांची सुद्धा गर्दी बघा, सगळं आता गर्दीच गर्दी. भरपूर गर्दी इकडे आहे ना. आपल्या गावातली मंडळी बरीच दिसते बघा तुम्हाला, इथं बरीच दिसते गावातली मंडळी. इकडं बघितले, इकडं पण आहे. खरेदी चालू झाली, भांड्यांची खरेदी. काय घेतोय बघ भांड्यांचा. इकडे बघा तुम्हाला भांडी, तांब्याची, पितळेची, स्टील, सगळं प्रकारची भांडी बघायला भेटते बघा. डेगी आहेत आणि इकडं प्लास्टिकचे पण स्टूल, भांडी बिंडी सगळं आहे प्लास्टिकचा पण. धरण्याची पद्धत बघा. बघा
कुठं चढलाय? अरे 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 बाबा तू कुठं चढलाय? टेम्पो वरती बैल चढलाय. बघ बघ बैल वरती टेम्पोत चढते इथून. विचार कर. तो बघ परत चढला. यात्रा बघा सकाळचे 9 वाजले तरी यात्रा बघा कसली भारी बदले. एवढी गर्दी यात्रेत. दुकानं सगळी ओपन झालेली आहेत. इकडं पण गर्दी. दुकानं चालू. सकाळपासून यात्रा चालू होते. टोप्या पाहिजे का? ब्रँडेड टोप्या आहेत बघा इथे. सगळे ब्रँडेड टोप्या. हे बघा भाई काय झाली खरेदी? काय नाही घेतलाय. हे बघा बैलांना खाना घालायला गमेला घेतली. तिकडे टप घेतलाय कपडे धुवायला. हे बघ. आणि मी काय घेतलाय? दुधाला किटली. दुधाला किटली घेतलाय बघ. उकलीच. हा पप्पानी बनवलंय. तिचं किती देते? उकलीची किंमत बघा 3000 रुपये. आणि आम्ही बनवलंय आम्ही घरच्यासाठी याच्यातलीच. तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर आम्हाला ऑर्डर द्या. आम्ही घेऊ. 2000 आम्ही तुम्हाला 2500 देऊ. पाक मच्छी वगैरेचा पाक मंडळी. तर आपल्याला माशाच्या यात्रेत बघा गेल्या वर्षी पण आला होता शूट करायला. यावेळी पण आलाय राजदीप घरत राजकरंजाचा. तर आम्ही आता सगळा बैल बाजार फिरतोय. पण खास बाकासूरला बघासाठी राजदीप धावत आलाय. तो बघायला जाऊ. चला. बाकासूरचा फॅन आहे भाई मी. हा तो त्याला भाई आधी सांगितला का बघासूर आलाय आणि पालाला यो बैल आणलाय दाखवायला. बाई बकासूर आहे बोलते. आता बोल काय बोलशील? आता यो पोऱ्या समजला तुला कसा आहे? आता काय बोलशील तू? गप राहिला. खरोखर मूर्ती बंद केली ना. चला ठीक आहे. याला सांगितलं जाम गर्दी आहे तिथं. तुला व्हिडिओ काढायला भेटायची नाही बोलते. तिथं बघा बकासूर. सांग आता गर्दी कुठं आहे? शाप देतोय बाई बेकार. पोलीपाट बघून झाले. इकडे बैलगाड्या कुठल्या याच्याशी बनवल्या नाही बैलगाड्या. बैलाला तरी नीट बनवतो बाबा. गाड्या जाऊ दे. ससा वाटतं बाई. ससा गाजरा देवीला काय बैल वाटतं. जरा वाटतं यो ससा वाटतंय. गाड्या कुठल्या पद्धतीने बनवल्या? आईला नाव खराब करता असं तुम्ही गाड्या बनवून बैलगाड्यावाल्यांचा. लय बेकार वाटला अशी बघन अवस्था. तिथे बैल बांधायला ये गे. ह्या बघ मी का बनवल्या. कितीला विचार आहेत? विचार एक. आपण बनवून इकायचा काय? आपण बनवलं तर 100 रुपये. 10 अरे काय बघितलेले तुझा काय विषय? काय बघितलीस तू? बैल बाजारालाच काय बघायला आलास? खरेदी केलेली आहे ती. आवाज देतो तुला. कुऱ्हाडीचा भाव चालू आहे. बघू दे कसली आहे ती. लोखंडी आहे का पोलादी आहे? माहित नाही. कसली तरी हाय. समजेल नंतर आपल्याला. फक्त शेती कामासाठी बघा. हत्यार आता बघितले आम्ही. पण आत्ताच एक मित्र बोलला काही हत्यार आहेत ना ती शेती कामासाठीच वापरा. आता एकाने उत्तर दिला परवडत नाही बोलते. यावचं नाही बोलते पुढल्याला. चालू आहे थांब.
छोटे शेट एक डायलॉग मारा ब्लॉग मध्ये येऊ द्या आपल्याला. चुकून काहीतरी आपण का इथं सौदा करा, 2 नंबरचा सौदा करा इथं. 1 नंबरचा तिकडे गेलाय. 3 नंबरचा काय 3 नंबरचा सौदा. सौदा का होई नाही बैलांच्या सौद्यांसारखा. आता एक बैल बघितला का दुसऱ्या बैला करत आता तसंच जावं लागतंय. एक टोपली कितीला घेतल्या टोपल्या? 230 ला एक जोडी. 230 ला जोडी घेतली बघ. हात मारला सौदा करला तर मार हात. चल गणित चुकते काहीतरी त्याचा. 230 ला 2 460 झालं बाबा. तुम्ही काय गणित किती तुम्ही एवढा चुकवता. शिकलाय कोण जास्त तिथे जरा हिशोब गणिताला मार्क कमी पडलं नाही ना म्हणून शालेन. आता गोंड कॅप घेतात. कॅप शिंगाडांना लावायचं बैलांचे शिंगांचे कॅप पितलाचे आहेत आणि प्लास्टिकच्या आहेत. बोला कितीला? 700ला 4 आहे. 700ला 4. कितीला आहे? 200ला 4. आणि पितलाच्या कितीला आहेत? 1100. तिचे किती घेशील? मस्त रेट आहे. 650 द्या. हे बघा हे शिंगामध्ये घुसवून मस्त असा उभा राहते. आता मी आलेलो होतो यात्रेत आणि यात्रेत झालेले आता संध्याकाळची वेळ झाली म्हणजे यात्रेत फिरायची वेळ. कारण ही यात्रा दिवसभर चालू असते पण संध्याकाळी कशी लायटिंग बिटिंग चालू होते. भारी आपली मंडळी गेले शॉपिंगला. आम्ही जरा बैल बाजारानेच होतो. तर आता आपण त्यांना भेटू आणि बघू मजा काय आहे. आता जत्राची गर्दी तुम्हाला दाखवतो. अलिबागशी आले ना कपडे विकायला भाई. हे बघ अलिबाग सेल. इकडे बघा सेल लागलाय पूर्ण अलिबागचा. आणि सेलला तुम्ही गर्दी तर नेहमीच असते. काय या साईडला चायनीज कॉर्नर ब्लँकेट रस्त्यावर पण. मार्केटचं नाव काय दिलंय बघा, धर्मवीर आनंद दिघे साहेब मार्केट. 1 नंबर मार्केट. अजून भरेल, काम चालू आहे. लाइटिंग लावलंय नाही. इकडे मस्त गोवा आहे, इथं पण मस्त गोवा आहे. चोरांपासून सावध राहा कारण ते सोना चोरतात. गोल्ड लोन देतात. फुग्गा वायरी जोडतात. ते बघ लाइटिंगचं काम चालू आहे त्यांचं. बलून्स बघा. गुलब्या तुम्हाला गुलब्या माहित नाही. गुलब्याचा सीन काय आहे? गुलब्याचा सीन तुम्हाला माहित नाही, सांगेन नंतर. पण मार्केट आहे कुठं आहे. आणि वलकीची माणसं बघा. काय घेतला? टेबलच घेता तुम्ही कालपासून. याने पहिला बायकोला घेतलाय ड्रेस. बायकोला ड्रेस. आणि तुला काय वाटतंय जत्रेंची ड्रेस घेतलायस? ए नाही बायको रागव याच्यावर. टॅटू काढत असेल तुम्हाला जत्रेमध्ये या आणि टॅटू काढून जा. आणि ते तुमचे रिक्सवर. रुपये सेल लागला आहे खास करून महिलांसाठी. आणि इकडे 100 रुपये सेल. बावळ्या मोठे टेडे आहेत, पांडा आहेत, सगळं काय आहे ते बघा. पांडा टेडी मोठे सगळे टेडे आहेत. हे पांडा आहे. तो पांडा कितीला आहे? पांडा कितीला? 1200 रुपये. आणि हा वाला 2200 रुपये. 2200 रुपये भाई. ते बघ सगळं आहे तिथं साईज मध्ये. पैसे त्या रेटने असतील. मंदिराचा पाठचा रोड. या साईडला ब्लँकेटांची गल्ली. इकडे बघा सगळं ब्लँकेट ऑटोमॅटिक ऑन. सगळं ब्लँकेट ऑन. बघा ब्लँकेटांची दुकानं. अजून 15 दिवस यात्रा आहे. बिंदास या आणि बिंदास घेऊन जा. भाऊ मंडळी काय घेतला भाऊ?
हे बघ लवेशला घेतला ब्लँकेट. लवेशला घेतला हो. लवेशला घेतला यंदा लगीन करत आहे त्याचा म्हणून त्यासाठी घेतला. भोका कुठं आहे? याला तर बोक्याचाच विचार पडलाय. आमच्यावर बोका काय कांद्यावर घेऊन फिरू आता मी. मग कुठं आहे? सांग चिकू कुठं आहे. ते बो पार्किंगला इकडे येतोय. नाही नाही जेवण केला बनवलाय. काय बनवलाय. कधी जाशील चला. किती घेतलं आता ना आता आपण आलोय मंदिरात वरच्या उंच ठिकाणी आणि तिथून आपण यात्रा आता बघूया. आपण त्या साईडून बघितली होती, आता आपण या साईडून यात्रा बघू. तिथे उंच आहे हे बघा. हे धरातान आणि हे इथून बघ. बाबा बाबा यात्रा बघा ती भरले हे बघ. चला या साईडला जे आकाश पालनेंचे जे ड्रॉइंग केलंय ना, ड्रॉइंग बोलते आकाश पालने लाइटिंग केलंय ना ती भारी. इकडे बघितली आता या बाजूला दाखवतंय, त्या बाजूला अजून भारी वाटते. इकडे बघा कसला भारी वाटते. काचेच्या वस्तू आता रादीप आणि चेतनला टोपल्या आणायला सांगितलं घरशी आणि आदिप तर घेता त्या टोपल्या. राजदीपला सांगितलं राजदीप उद्यापासून मावरा विकायला नाही या टोपले. कोलिन केलंय भाई, जावायला लागल मावरा घेऊन त्याला. धंदा करण्याचा आहे मग सवालच नाही भाई. अख्खा कोलीवाडा धनानलाय राजदीपवर सगळा. वर्सोवा ओनली वर्सोवा मास्क लावलाय त्याला वाटतंय कोण वलकाचा नाही. उद्यापासून भाजीपाला विकायला जाणार आहे. भाजी विकायला जाणार आहे. आपला सालेजवळ भाजी विकणार आहे उद्या. कपडे घेतले काय विकणार आहे. आवाज काय येणार आहे याच्यात कायच नाही. इसके साथ लाइटर का सेट भी है. इसे ना 2 उंगली से भी बूस्ट कर सकते हो. 250 250 250 रुपये थोड़े पे खाली बूस्ट करो.